सकाळी उठल्या उठल्या ना एक काम केलं. हे ज्या दोऱ्या आहेत ना ह्या बांधल्या का तर हे मनी प्लॅन वगैरे ना असे जरा खाली येत होते, तर सगळ्यांना ना असं दोऱ्या वगैरे बांधल्या. आता आपले ना हे इथे इथे नवीन काहीतरी आलेले आहेत दोन. तर पहा, नवीन नुकतेच बाळ जन्माला आलेले आहेत दोन, छान छान सुंदर सुंदर असे. तर आता हे पक्षी ना खाऊन घेत आहेत. मात्र हे काकडीचा वेल आहे बरं का हा, पण पक्षी आहेत ना खाऊन घेत आहेत. तर त्यांचा तुम्ही आवाज तर ऐकू शकता. तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, आज आहे सोमवार आणि चला आज आता नवीन रेसिपीसोबत आपण दिवसाची सुरुवात करत आहोत. जगदंब जगदंब आणि मी टिफिन ब्लॉग प्रियंका दिघे या मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक 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 स्वागत. फ्रेंड्स, आता भाजी ना होत आहे, म्हणजे झालेली आहे ऑलमोस्ट. तर आपण आहे ना कुकर आता उघडून पाहूयात. आणि मी ना एक कांड केलेलं आहे जे तुमच्यासोबत आता मी शेअर करत आहे, ठीक आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे हे ना शिजलेलं आहे. इथं काही कांड नाही झालेलं, इथं काय लक्षपूर्वक तुम्ही नाही पाहिलं तरी चालेल. हे शिजलेले ओके झालेले आहे, त्याच्यावर भाजी करायची. आणि ती ही बिर्याणी पाहू शकता, याचंही काहीच कांड नाही झालेलं, व्यवस्थित छान अशी गरम केलेली आहे. आणि काल मी ना मॅरिनेशनला आहे ना, म्हणजे व्हेजिटेबल जे मॅरिनेट आपण करून ठेवतो ना दही वगैरे त्याच्यासाठी, तर त्यात मी थोडंसं तेल टाकलं होतं ना, तर त्याच तेलात बिर्याणी झाली. त्याच्यानंतर मला आहे ना वरतून थोडं तेल टाकायचं लक्षातच नाही. मग आज परतवताना हे पाव, ही बिर्याणी ना असली सुंदर झालती ना, खतरनाक, तुम्ही विचारूच करू नका, इतकी भारी झालती. पण कांड मात्र इथं झालेलं आहे. झालेलं काय आहे फ्रेंड्स, सकाळी आणवीच्या टिफिनलासाठी ना शेवयांचा तिखट उपमा केलेला. आणि तो उपमा आहे ना जरा आहे ना असा एकदम घट्ट घट्ट झाला. आता ऑब्व्हियसली होणार उपीट किंवा हे काय, तर आहे ना उपीट जेव्हा मी केलं ना त्यावेळेस मी त्यात गरम पाणी टाकलं होतं, तर ते एकदम छान झालं, त्याला वाफ काढलं. आणि ह्याचं पाणीचं असं चिखलच झालं. त्याचं पाणी आटल्यानंतर कळण ह्याचं काय झालेलं आहे. तर हे असं कांड होऊन बसले, पाहू शकता तुम्ही. आता ह्याला पूर्ण पाणी आटू देणार आहे, मग जेणेकरून थोडं कमी ना ते मोकळं सुटसुटीत होईल. आणि आपल्या घरच्या शेव आहे त्याच्यामुळे असं काही त्या अशा फार मोकळ्या नाहीत होणार, परंतु ठीक आहे, जे आहे ते आहे. आता असं कांडून बसले. पण आमच्या अनुज पप्पा काही नावं न ठेवता जे समोर येईल ना ते खातात फ्रेंड्स. ते बिलकुल नावं नाही ठेवत, अन्नाला कधीच नावं नाही ठेवत. असं तसं अन्न कधीच नाही म्हणत. त्याचाच मी आज गैरफायदा घेणार आहे. आणि हे पाहू शकता, ही बिर्याणी अशी गरम करून आता खाणार आहे. आणि हे भांडं घासून मग याच्यातच मी आळूचं फतफत करायचं प्लॅन आहे. एखादं भांडे एवढे मोठे पडलेले आहेत, कालपासून भांडे बिलकुल घासलेले नाहीत. आता यातले अर्धे भांडे घासायचे नाही तर आमच्या मी मावशी जातील पळून, म्हणतील एवढे भांडे मी नसती घासत. अशा मग बायकांना एवढेच भांडे लागतात, एक जाळी भांडे लागतात, त्यातले अर्धे भांडे घासून टाकायचे आणि त्यांना अर्धे भांडे ठेवायचे घासायला. टेन्शन असतं पुण्यासारख्या ठिकाणी. तुम्हाला काय वाटतं बायका मिळतात सगळं मिळतं? असं नसतं. बायका पण त्यांच्या लिमिटमध्येच काम करतात, त्यांच्या लिमिटच्या बाहेर बायका काम करत नाहीत. शक्यतो आमच्या इकडच्या बायका आहेत ना, ह्या असं उघडून याच्या खालचं पण घेऊ शकत नाही, त्यांच्या नियमामध्ये बसत नाही ह्याचं खालचं उघडून घेणं. नो, हे आपणच घ्यायचं असतं आठवड्यातून एकदा वगैरे झाडून. बायकांचे नियम गावाकडच्या लोकांना वाटतं बायका मिळतात पुण्यामध्ये, कामं करतात, सगळं करतात. पण बायका काय असे काही कामं नाहीत करत काही पण. त्यांना त्यांचे पण फार नियम, रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात त्या बायकांचे पण. ते काही नाहीत कामं करत. आपल्याला त्यांच्या नियमानुसार चालावं लागतं, ते नाहीत आपल्या नियमानुसार चालत. मग समजलं? तर चला आता नाश्ता करून घेतो आम्ही दोघेही. आणि छान आमच्या सासूबाई आमच्या दिरांच्या घरी गेल्या, आज येणार आहेत. मग त्यांच्या स्वागतासाठी मी आळूचं फतफद केले. त्यांना पण आवडतं आळूचं फतफद, आमच्या आईंना पण आवडतं आळूचं फतफद, छान लागतं, ते खातात, काही प्रॉब्लेम नाही. तर चला आता हा जो फसलेला नाश्ता आहे ना तो. चेहरा काय करत आहे? हा चेहरा हाय करा, बोला ना. हाय हाय. तर फ्रेंड्स, राधाकृष्णाचं दर्शन घ्या. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तर फ्रेंड्स, पीस लिहिलेली पहा कसं मुंडकं खाली टाकले. तिला पाणी नव्हतं मिळालं म्हणून तिनं असं मुंडकं खाली टाकलं होतं. पण हे किती दिवस उगवतात काय माहिती. आणि आमच्या अन्वीचा अभ्यास बघा, आमच्या अन्वीने काय अभ्यास केला, काही साऊथ कोरिया सगळे त्यांचे हे लिहिलेले आहेत, कॅपिटल लिहिलेले आहेत. तर काल आहे ना होती बारस एकादशीच्या नंतर, आणि मी केली ती रात्री जेवणाला अशी बिर्याणी, व्हेज बिर्याणी केली ती. तर हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे एवढी शिल्लक राहिली. आता हिला गरम करायची, परतवायची. आणि हे भांडं मी ना मावशीनं घासायला टाकत नाही, मी स्वतः घासते. हे जर भांडं त्यांना घासायला टाकलं की संपला विषय, खेळ खालास.
तर फ्रेंड्स सकाळी सकाळी सगळ्या झाडांना पाणी देऊन झालेलं आहे. अन्वीला आज टिफिनला बनवलं होतं असं शेवयांचा उपमा, म्हणजे मॅगी, आपली हेल्दी मॅगी म्हणतात त्याला. आणि इथे मी चहा बिस्किट खाल्लेले आहे, तिथे कॉर्न टाकून केलं ते मॅगी. आणि हो, आता मी व्हिडिओला सुरुवात करत आहे का तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. तर ही रेसिपी आहे आळूचे फतफदे. तर आळूचे फतफदे तुम्ही कधी खाल्ले आहे का? बऱ्याच जणांना आळूचं फतफद आवडत नाही. आळू तशी हेल्दी असते, मग आळूचे पानच फक्त खावे नाहीत, तर आळूचे असं फतफद म्हणजे गरगट्टा आळूचा किंवा फतफदच म्हणतो त्याला, तर ते खाणंही गरजेचं असतं. तर मी करते का तर देठांसकट करते. आता मी त्यांचे ना देठांचे असे छानसे सालं सोललेले आहेत, साल असे काढून घेतलेले आहेत देठांचे. आणि मग येत ना आळूचे पान आणि देठ सगळे बारीक चिरलेले आहेत आणि कुकरमध्ये टाकलेले आहेत. आणि हे पाहू शकता असे सालं मी येत ना सोलून घेतलेले आहेत. आळूचे असे साल जे असतात ना ते असे सोलून घेतलेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही. तर ही अशी साल आहे. तर सालांमध्ये ना जर इन केस आहे ना सालांमध्ये असं असतं, जर तुमच्या पोटामध्ये एखादा केस गेला तर तो केस जळून जातो ह्या सालांनी. तर अशा प्रकारचे असतात आळूचे हे सालं. तर हे काढून टाकायचे, देठं आणि आळूचे पानं छानपैकी चिरायचे आणि असं कुकरला थोडंसं पाणी स्वच्छ धुवायचे आणि मग कुकरला टाकायचे. आणि कुकरमध्येच ना थोडेसे शेंगदाणे आणि चण्याची डाळ, जर तुम्ही चण्याची डाळ खात नसाल म्हणजे हरभऱ्याची डाळ खात नसाल तर मूग डाळ टाकली तरी चालेल. आणि हो, मी शेंगदाणे आहेत ना जाळी लागू नये म्हणून सगळे शेंगदाणे भाजून ठेवते, जेणेकरून त्याला जाळी लागू नये म्हणून. तर त्याच्यामुळे हे भाजलेले शेंगदाणे तुम्हाला दिसत असतील, कच्चे शेंगदाणे मी ठेवतच नाही. तर पोह्याला पण असे भाजलेले शेंगदाणे टाकते. आणि अशा प्रकारे हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ अशी टाकायची थोडीशी पाण्यात आणि तीच वाटी ना अशी कुकरमध्ये ठेवायची, हे पाहू शकता. तर आज मी माझ्या ह्याच्यामध्ये ना तुम्हाला दाखवते, आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये रोज मी एक रेसिपी दाखवते कुठली तरी. तर आज मी दाखवते आळूचं फतफदं. आणि आळूचं फतफदं आहे ना आमच्या अन्वीला पण, अन्वीच्या पप्पांना, आम्हाला तिघांनाही फार जास्त आवडतं आळूचं फतफदं. आणि मी शिकलेली आहे ते ना आमची इथे ना म्हणजे आळूचं फतफदं बनवायचे, तर तिकडून मी अशी शिकलेली आहे. आणि आळूच्या फतफद्यासाठी तुम्हाला बेसिक तयारी म्हणजे फक्त एक लसूण असतो ना तो बारीक असा चिरून घ्यायचा, एक लसणाचा कांदा असा बारीक चिरून घ्यायचा. आणि फक्त गोडा मसाला, लसूण आणि जिरी मोहरी याची फोडणी द्यायची असते आहे. आणि सोबत चिंच आणि गूळ त्याचा कोळ करून ठेवायचा, म्हणजे चिंच आणि गूळ भिजत टाकायची. तुम्हाला आवडेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि अशा प्रकारे एवढ्या बेसिक तयारीमध्ये आपलं आळूचं फतफदं तयार होतं. तर चला मग आता मी गॅस म्हणजे लावून घेतलेला आहे, कुकर लावलेला आहे. आणि पोळ्यांना तर काय आपली बाईच येणार आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि आता मी आहे ना, तर मला आहे ना हे खूप सोपं पडतं. हे आगाराचं जे चॉपर आहे ना ते खरंच खूप हेल्पफुल आहे. याच्यात पटापट चॉप होतं. आणि पाहू शकता आपले दूध वगैरे तापलेले आहेत. तर चला फ्रूट्स नाश्ता तर काय आहेच आपला. तर आजचा नाश्ता काय असं वेगळा करायची गरज नाही आहे. मग आता बेसिक आपण फ्रूट्स वगैरे कट करून घेऊया, जे फ्रीजमध्ये पण आहेत, 1-2 फ्रूट्स ठेवलेले आहेत. तर त्या असे नाश्त्यासाठी कट करून ठेवूयात. आणि मग आंघोळ करून देवाची पूजा, सिंपल. चला शकता फ्रेंड्स तुम्ही. तर हे आहे असं मी थोडंसं त्याला ना स्मॅश केलेलं आहे, आणि असं असं स्मॅश केलेलं आहे. तर हे आपला आळू पाहू शकता असं झालेलं आहे. तर त्यातले ना सुरुवातीला स्मॅश तेव्हाच होणार तुमचं जेव्हा तुम्ही असं पाणी बाजूला काढून घेणार. तर हे फतफद शिजताना मी पाणी टाकलं होतं ना, तर ते पाणी आधी मी बाजूला काढून घेतलं आणि मग ह्याला छान प्रकारे स्मॅश केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण ना असे ना बेसन पीठ टाकायचं आहे. आता किती बेसन पीठ टाकायचं तुमच्या अंदाजानुसार, तुमचं किती आळूचं फतफद आहे. तर माझं एकच पिंडी आळू होती, मग मी 2 चमचे इनफ आहे. तर हे पाहू शकता. आता मेन प्रॉब्लेम असतो कोणाकडे चिंच अवेलेबल असते, कोणाकडे चिंच अवेलेबल नसते. तर आता माझ्याकडे सध्या चिंच नाही आहे, तर मी आमच्या समोरच्या ढवळे काकूंकडून घेणार आहे, म्हणजे त्यांना विचारणार आहे का नाही. आणि त्यांच्याकडे जर नसेल ना तर मग मी पाणीपुरीचं जे चिंच पाणी असतं ना ते टाकणार आहे. आणि तेही नसेल तर तुम्ही आमसूल टाकू शकता, म्हणजे कोकम. आणि तेही नसेल तर लिंबू आणि गूळ टाकू शकता, थोडंसं लिंबू पिळायचं गूळ टाकायचा. तर असे काही ऑप्शन असतात बेसिक जे तुम्ही करू शकतात. तर हे पाहू शकता बेसन पीठ टाकून त्याला छान असं खालीच मी स्मॅश करून घेतलेलं आहे. आता मी इथं कढीपत्ता घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. खोबऱ्याचे तुकडे तुमच्याकडे असतील तर टाका, नसतील तर नका टाकू. मी ओल्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत. आणि ते पहा जे आपण कुकरमध्ये शिजून घेतले ते हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे. तर आणि गोडा मसाला मात्र याच्यासाठी महत्त्वाचा असतो. जर गोडा मसाला तुमच्याकडे नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही नुसतं दालचिनीचे 2 तुकडे टाकले तर ही त्याला टेस्ट येते. लवंग आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकायचे. आणि जर तुमच्याकडे दालचिनी नसेल, गोडा मसालाही नसेल, लवंगही नसेल, तर तुम्ही घरात काही संसार करत नाही, नीटनेटका काही तुमच्या घरात नाही असं स्वतःला म्हणायचं. आणि गरम मसाला टाकायचा.
गरम मसाला नसेल तर आपला घरातला जो साधा मसाला असतो तो टाका, आणि तोही अवेलेबल नसेल तर धिक्कार आहे तुमच्या जिंदगीला. तर अशा प्रकारे पाहू शकता. आता मी हे तेल तापलेलं आहे, याच्यामध्ये मोहरी टाकत आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारे मी आता जिरे टाकत आहे आणि याच्यामध्ये अशा प्रकारे कढीपत्ता टाकत आहे आणि अशा प्रकारे हे याच्यामध्ये मी तेल टाकत आहे. लसूण टाकलेला आहे, लसूणच्या पाकळ्या. आणि हो, मी जे तुम्हाला घेतले ते सिरियसली घेऊ नका, दिस इज अ जोक्स पार्ट. तर नसतं कोणाकोणाच्या घरी काही काही अवेलेबल वर्किंग असतात लोक, तर काही काही गोष्टी नसतातच घरी. मग काही नाही, ब्लिंकिटवरून मागायचं, झेप्टोवरून मागायचं. आपण कुठलीही गोष्ट करताना हाताच कधीच व्हायचं नसतं. प्रत्येक गोष्टीला ऑप्शन असतात, प्रत्येक कामाला ऑप्शन असतात. मग एखादं काम आपल्याला करायचं असेल तर त्या प्रत्येक गोष्टीला आहे ना 100 ऑप्शन असतात. त्याच्यामुळे आपल्याला एखादी सपोज तुम्हाला आज आता आळूचं फतफदं खायचंच आहे, काहीही केल्या तुम्ही बाजारातून आणू शकता. तुम्हाला होईल आळूचं फतफदं करायला एक अर्धा तास उशीर होईल, त्याच्यापेक्षा जास्त तर काही होणार नाही. जवळ मार्केट असेल आणि जवळ मार्केट नसेल तर जे उपलब्ध साहित्य आपल्या घरामध्ये काय काय आहे ते चेक करायचं आणि त्याच्यामध्ये करायचं. खायचंच असेल तर माणूस कसं ॲडजस्ट करतं आणि कसं खातं. म्हणजे जर कुठलीही गोष्ट खायचीच नाही झाली, कुठलीही गोष्ट झाली तरी प्रत्येक गोष्टीला हे ऑप्शन असतात. हाताश होणं हा एकच ऑप्शन सोडून बाकीचे खूप सारे ऑप्शन असतात. तर त्या ऑप्शनकडे आपण जायला पाहिजे असं माझं मत आहे. की हे माझ्याकडे नाही आहे, ते माझ्याकडे नाही आहे, असं निराश जाण्यापेक्षा जे माझ्याकडे आहे आणि त्या उपलब्ध गोष्टींमध्ये मी काही छान करू शकते, ह्या जर गोष्टी आपण केल्या तर आपल्याला त्यातून ऑप्शन पण मिळतो आणि पुढे मग आपल्याला त्यातून पर्याय मिळतो आणि आपण हॅपी होतो. फ्रेंड्स, पाहू शकता छान प्रकारे आपली देवपूजा झालेली आहे. तर आणि आपलं आता किचनही सगळं काही झालेलं आहे. तर हे पाहू शकता आळूचं फतफद आज भाजी केलेली आहे. मस्त अशा आळूच्या फतफद्याचे तर टिफिन भरायचा. आणि इकडे ना इडली सांबरचा नाश्ता बनवलेला आहे, म्हणजे उद्याची तयारी नाश्त्याची. इथे ना मी रवा इडली यूज करते. कुपनचे तांदूळ असेल तर ते, पण नसेल तर मग रवा इडली मिळते पहा डीमार्टमध्ये किंवा कुठेही. पाहू शकता ही रवा इडली आहे. तर हिला ना बारीक करताना पण कमीच बारीक करायची असते, फार जास्त नसती करायची. छान होती इडली रवा इडलीची. तर रवा इडलीच मी वापरते शक्यतो. आणि इथं पोहे आणि उडीद डाळ टाकलेला आहे. मेथ्या मी नाही टाकलेल्या, का तर मेथ्याने मग उष्णता पण होते, त्याच्यामुळे नाही टाकलेली. आता हे झाकून ठेवते. इथे मीठ काढून ठेवलेलं आहे, मीठ संपले म्हणून वरती. आणि इथं पोळ्या पाहू शकता, अशा ह्या कालच्या पोळ्या आहेत, पुरणपोळी वगैरे शिल्लक. आणि इथं पोळ्या आहेत, आता या झाकून ठेवायच्या. दूध आपले तापलेले आहेत, आता टिफिन भरते. पुऱ्या आहेत आपल्याकडे. तर फ्रेंड्स, आता आम्ही चाललेलो आहोत पाणीपुरीचं हे घ्यायला. तिथं आम्ही काय काय घेतात तुम्हाला मी दाखवते. काय घेणार ते ॲक्च्युली मला पण नाही माहिती. गणेश भेळ इथे. इथला रोल मनिया आहे ना फ्रेंड्स, एक नंबर लागतो हा रोल मनिया जो आहे ना. हा खरंच खूपच सुंदर आहे हा रोल मनिया. इथले रोल मनियाचे रोल खूप छान आहेत, पण आम्हाला इथला स्पेशली आवडतो. आता मी चाललेले आहे गणेश भेळमध्ये. बघू आता काय खातं काय नाही. थांबलेली आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझ्या आळूच्या फतफद्याची रेसिपी कशी वाटली? आणि आज दिवसभर खूप जास्त पाऊस पडला आणि अन्वीच्या आजी आलेल्या आहेत आणि त्यांनी येताना कापणे आणलेल्या आहेत सुसगाववरून. आणि तुम्हाला आजचा हा माझ्या आळूच्या फतफद्याची रेसिपी कशी वाटली आणि हा छोटासा आपला जो आजचा व्हिडिओ होता तो कसा वाटला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओचा एंड असा अन्वी करणार आहे. अन्वी सांग त्यांना, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अन्वीज टिफिन ब्लॉग फ्रॉम प्रियंका दिगे. धन्यवाद. स्टे ट्यून विथ गाईज.